हे कामिनी नाव आहे हिरवं जे फुलं बुकेसाठी वापरले जातात, हिरवी पानं, त्या पानांचं नाव कामिनी आहे. 10 ते 5 काड्यांचा बंडल येतो हा. या बंडलची किंमत असते 20 रुपये ते 50 रुपये. ठीक आहे. किमती पण लिहून घ्या, तुम्हाला लक्षात येईल म्हणजे की काय कितीला बुके तयार होतो आणि कितीला विकायचा असतो, मार्केटमध्ये प्राईस काय असते. ठीक आहे. 50 रुपयाच्यापर्यंत पकडू आपण याला. त्यानंतर गुलाब आहेत. आपण 2 टाईप बघूया. एक 10 गुलाबाचं बुके वेगळी पॅकिंग, 20 गुलाबाचं बुके वेगळी पॅकिंग. ठीक आहे. 20 किंवा 5 आपल्याकडे कमी आहेत, तुम्हाला पण प्रॅक्टिकलला द्यायचे. 5चा एक बघूया आणि 10चा एक बघूया. पांढऱ्या कवरमध्ये असं पॅक असतं. पांढऱ्या कवरमध्ये पॅक असल्यामुळे आणि एकापेक्षा जास्त बंच एकत्र ठेवल्यामुळे त्या फुलांना थोडंसं ब्लॅक टाईपचं असं पहिलं जे पान आहे वरचं ते ब्लॅकसारखं झालेलं असतं. ठीक आहे. मग ते 2 पानं तोडल्यानंतर फुल फ्रेश, हे अशी ब्लॅक पानं 2 तोडले की फ्रेश दिसतं आणि चांगलं दिसायला लागतं. ठीक आहे. त्यानंतर त्याला काटे असतात आणि असे काही खराब झालेले पानं असतात, ते आपल्याला काढायचे असतात. अशा प्रकारे काटे काढायचे पण काही मिळतात गॅजेट्स, आपण कात्रीने वापरून, कटर वापरून काढू शकतो. काटे क्लीन, स्टेम क्लीन करायचे, फूल पण क्लीन करायचे आणि चांगले फुलं निवडून घ्यायचे. बुके बनवताना फुलं जर चांगली असतील तर तुमचा बुके अजून चांगलं दिसेल. फुलं खराब असतील आणि तुम्ही कितीही चांगलं आर्ट वापरून, डिझाईन वापरून बनवलं तर फुलं खराब असतील तर बुके चांगला दिसणार नाही तुमचा. फुलं चांगली असतील तर तुम्ही बनवताना थोडं कॉम्प्रोमाइज केलं तरीसुद्धा फुलं चांगली असल्यामुळे तुमचा बुके चांगला दिसतो. ठीक आहे. सुरुवातीला 5 फुलांचं बघूया आपण. 2 फुलं आपण फ्रेश कट करून साफ करून घेतले, ते तिसरं पण कट करतो. हे बघा, असे काही असतात, अशी फुलं लावायची नाहीत बुकेला. हे ना, हे खराब झालं आहे म्हणजे हे टिकणार नाही जास्त दिवस. याला कट करून हारासाठी वापरायचे. ठीक आहे. आणि चांगले सरळ स्टेमची फुलं, हे खराब असेल तर घ्यायचं नाही. हे जास्त खराब फुलं आहे, हे प्रत्येक पान काढलं तरी खराबच दिसते. मग अशी फुलं पण नाही घ्यायची आपण. मार्केटमधनं आणतानाच ॲक्च्युली चांगली फुलं आणा, म्हणजे तुम्हाला जास्त साफ करायची गरज पडणार नाही आणि लॉस होणार नाही. तेव्हा ही 3 फुलं आहेत. हे 4 कलर कुठले वापरू शकता तुम्ही. गुलाबामध्ये पण बरेच कलर येतात, गुलाबाच्या फुलांमध्ये ब्लॅक आणि ब्लू सोडला तर सगळे येतात. ब्लॅक ब्लूसाठी आपल्याला कलर करावा लागतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करून तुम्ही कलर करू शकता. ठीक आहे. ही 5 फुलं साफ केली आपण. एक कामिनीचं बंडल आणि 5 फुलं, याचं आपण बुके तयार करणार आहे. बुके तयार करत असताना बुकेला जिथे आपण होल्ड करतो, पकडतो, तिथे जास्त हे नाही पाहिजे, फुलं पानं काढून घ्यायची तिथले असे, जे काय असेल स्टेम क्लीन करून घ्यायचे अशा टाईपचे. विदाऊट क्लीनचं असं दिसणार, क्लीन केल्यावर असं दिसणार. ठीक आहे. ओके, कळलं सगळ्यांना. दुसरा परत डबल असतं, सिंगल करून घ्यायचे, कट करून ते काढून अशा टाईपचे. आणि एक बंच पूर्ण क्लीन करून घ्यायचं. थोडंसं वेस्टेज झालं तरी चालेल अशा टाईपचं. मार्केटमधून आल्यानंतर हे रोज असं करावंच लागतं आम्हाला. हे बघा, आता पहिला जो न साफ केलेला, न तयार केलेला बंच असा आहे. असं तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता. पण जर बुके बनवायचं असेल तुम्हाला तर अशा टाईपचं क्लिनिंग, त्याचा स्टेम क्लीन करावेच लागतील तुम्हाला. ठीक आहे. स्टेम क्लीन करून घेतल्यानंतर त्याचा एक बेस तयार करायचा बुकेचा. हे 2 जिथून क्लीन केलं आहे आपण स्टेम, ते जॉईंट करायचे असे. ठीक आहे. काही मोठे काही लहान असू शकतात, जॉईंट करायच्या. त्याला एक आकार देत जायचं, एक 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 जॉईंट करायचं. हे बघा. ठीक आहे. एक लक्षात येत आहे. ठीक आहे. एक असा, अशा टाईपचा बंच. ओके. आता बंच झाल्यानंतर थोडं फिटिंग देऊन रबर किंवा दोरा किंवा सेलोटेप वापरून त्याला टाईट करायचं, बांधून घ्यायचं. ठीक आहे. असं बांधल्यानंतर आपल्याला हातात पकडण्यासाठी जो भाग आहे तो कट करायचा आहे, एवढा अशा टाईपचा सेम लेवल करायची. ठीक आहे. ठीक आहे. असंच लेवल इथं पण करायची. काही मोठे पार्ट आहेत, काही छोटे पार्ट आहेत. पण हे कट करताना 2 प्रकारे कट केलं जातं. जनरली सगळेच फ्लोरिस्ट अशा टाईपने कट करतात जेव्हा कट करायचं असतं. है ना, सगळे असं कट करतात. पण तुम्ही स्पेशल आहात, तुम्ही आता कोर्स केला आहे, तर तसं नका कट करू, तसं नका कट करू. ते बघा, असं कट करायचं. फरक आहे बघा. फरक वाटतं काय वाटतं फरक?
कसं वाटतं? कुठलं हे चांगलं वाटतं की हे चांगलं? येस. मग असं कट करायचं आपण. त्याच्यामुळे काय होतं, दिसायला पण चांगलं वाटतं आणि छान दिसतं बुके आपल्याला एवढं. आणि हे पण वापरता येतं मग तुम्हाला. तसं कट केल्यामुळे तुम्ही हे दुसऱ्या जागी बुकेमध्ये वापरू शकता. ठीक आहे. ठीक आहे. थोडीशी लेवल वाटते ना असे बुकेसारखं. आधीचं जे असं पकडलं होतं आपण सुरुवातीला, है ना, फरक वाटतोय ना त्याच्यात. ठीक आहे. तर हे करायचं आपल्याला, फुलांचं डिझायनिंग आपल्याला करायचं आहे असं आपल्या पद्धतीनं चांगलं वाटेल. हे छोटे छोटे स्टेप्स आहेत. ह्या स्टेप फॉलो केले तर तुम्ही छोट्यापासून मोठ्यापर्यंत कसाही बुके कुठेही कधीही बनवू शकता. ठीक आहे. फक्त प्रोसेस पहिल्यापासून लक्षात ठेवायचं. जसं हे बघा, प्रोसेस विदाऊट प्रोसेस असं दिसतंय. आपण काम केलं नाही तेव्हा, काम केल्यानंतर असं दिसतंय. ठीक आहे. आपलं काम हेच आहे, म्हणजे डिझायनिंग करायचं. ठीक आहे. आता 5 फुलं बघूया आपण. हा बेस आल्याशिवाय तुम्हाला बुके येणार नाही बनवायला. हा मेन पॉईंट आहे. जसं फोम मी मागाशी सांगताना की फ्लॉवर अरेंजमेंट करताना फोम आल्यापासून खूप इझी झालं आहे, तसं हा बेस आला तुम्हाला की मग तुमच्या बुकेचा हा फोम आहे असं समजा बनवताना, है ना. त्यानंतर जसं आपण हिरवे काडी एक एक लावले, तसं एक फूल घेतलं आहे, इथे ॲड केलं आहे. फूल लावताना असं नाही पाहिजे, है ना. तुमचा हा बेसच्या बाहेर लावलं तरी नाही चांगलं वाटणार, आणि असं केलं तरी नाही दिसत. हां, मग ते कसं पाहिजे, हे जे आपलं सुरुवात झाली इथून ह्याला, तर त्याच्या फक्त जवळजवळ असं लागलं, है ना. प्रत्येकाचं असंही नाही आणि असंही नाही, है ना. ती काळजी घ्यायची आपण बुके करताना. मग याचं पण एक आपण आपल्या हिशोबाने डायरेक्शन द्यायचं की मला ही बाजू फ्रंटला ठेवायची, असं कुठली तरी एक आपण आपल्या हिशोबाने विचार करायचा. मग ही बाजू मला फ्रंटला ठेवायची, तर बॅक साईडला एक फुल पाहिजे, कारण फ्रंटला जर थोडा उतार असेल आणि बॅकला थोडासा वरती असेल तर असं बघताना वरचं फुल दिसेल. जर आपण त्या मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा टाईपने फुलं लावली आणि बॅक साईडला गेलं तर बॅकचं फुल कमी दिसेल, असं बघावं लागेल आपल्याला, आहे ना. तर आपल्याला काय करायचं आहे, हे फुल थोडंसं बॅकचं वरती घ्यायचं, थोडंसं लाईट, म्हणजे एकदम असं पण नाही, थोडंसं एवढं घ्यायचं. ठीक आहे. एवढं ठीक आहे. दिसतंय एवढं. मागचं पण दिसतंय ना फुल, म्हणजे मी कारण ही फ्रंट साईड घेतली आहे बनवताना, है ना. कुठली तरी आपण एक आपल्या हिशोबाने आयडिया घ्यायची की फ्रंट साईडही पाहिजे आपल्याला. हा बॅकचं फुल लावल्यानंतर सेम एक फ्रंटला लावायचं. ओके. आता बॅक आणि फ्रंटमध्ये हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे ना. हे जर हा विचार केल्यामुळे काय होतं, आपल्या बुकेमध्ये कमी फुलं लागून बुके दिसायला छान दिसतो आणि प्रत्येक फुल दिसतं आपल्याला घेताना बुकेमध्ये. जर आपण असं नाही लावलं, डायरेक्ट असं पकडलं गडबडीत असं लावून दिलं, असं पण होऊ शकतं. तुम्हाला वाटेल वा छान बनवलं आहे, असं जनरली बनवलं जातं. हे झालं दिसतं, असं पण दिसतं, है ना. दिसतं, पण ते जो त्याचा फिनिशिंग यायला पाहिजे, प्रत्येक फुल दिसायला पाहिजे, तसं नाही दिसणार. म्हणून आपण हे छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करूनच बनवलं पाहिजे. एक गाईडलाईन ठेवायची की फ्रंट साईड कुठली ठेवणार आहे, बॅक साईड कुठली ठेवणार आहे. थोडंसं बॅक साईड वरती घेतली आहे, हा फ्रंट साईडला पुढे लावला आहे. ठीक आहे. तयार झाला, हा एक रेशो तयार झाला. त्याच्यानंतर राईट साईड लेफ्ट साईड, बॅक साईड फ्रंट साईड, राईट साईड लेफ्ट साईड, असा विचार करायचा आणि त्या हिशोबाने फुलं ठेवायची. बनून झाल्यानंतर आपण एकदा परत आपण बघायचं की दिसतात का चारही फुलं. ही जर फ्रंट साईड आहे तर मग हे पण दिसलं पाहिजे, हे पण दिसलं पाहिजे. फ्रंट साईडने बघितल्यानंतर बॅक पण दिसलं पाहिजे, लेफ्ट पण दिसलं पाहिजे, राईट पण दिसलं पाहिजे. ठीक आहे. कळतं? ओके. मग आता हे आपलं झालं फायनल. मग याला पॅक करायचं. पॅक करून झाल्यानंतर हा तर फिक्स झाला आहे. मग आता अजून मिडलला एक लावायचं, 5वा येणार मिडलला, तो पण दिसला पाहिजे, है ना. दिसतात फुलं सगळी. ओके. परत फिट करून घ्यायचं आणि तेवढं बनल्यानंतर सुद्धा काही फुलं झाकली जातात, है ना. थोडंसं एकदम फ्री दिसत नाही, मग त्याला सेम त्याच टेक्निकने कट करायचं आहे. त्या पानाला हे कट केलं, हे दिसला, ह्याला हा कट केला, हा दिसला, है ना. हे कट केलं, दिसतोय, है ना. लक्षात येतं सगळं काय करतं. हे छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या जास्त महत्त्वाच्या नाही, पण बुके जर तुमचा चांगला दिसायचा असेल तर खूप महत्त्वाचे आहे, है ना. लुक चांगला यायचं. ठीक आहे. आपण काय केलं, जे फुलं हाईड करत होते जी पानं, ती पानं कट केलीत आपण, राईट. आता आपले बेस पण तयार झाला, एक डायरेक्शन पण तयार झालं आणि 4-5 फुलं बसलेले आहेत बरोबर. ठीक आहे. मग आता फिट करायचं, ह्याला फिट केलेलं आहे. आणि आता एकच कलरचा बुके सिंपल वाटतोय, है ना. हे सेम लेवलला कट करायचं आहे खाली, सिंपल वाटतं म्हणून याच्यात आपण गुलछडीच्या 4 काड्या ॲड करणार आपण. त्याला कलरसाठी थोडं
कलरफुल दिसण्यासाठी ॲड करणार आहोत. चार काड्या साफ करून घेतल्या. बुके राऊंड असेल, सरळ असेल समजा बास्केट अरेंजमेंट, तर ह्याला जास्त कट करायची गरज नाही. पण राऊंड असेल तर जसं म्हटलं गुलाबाची फुलं सगळी दिसली पाहिजे, तर हे पण दिसलं पाहिजे लावताना. म्हणून ह्याला काय करायचं, हिरवं जर असं लावलं तर हिरवा पार्ट दिसेल, म्हणून हा पार्ट कट करायचा आपल्याला. सेम त्या जे मी कटिंग करायचे, हे कटिंग कसं करायचं सांगितलेलं त्या पद्धतीनेच हे पण कट करायचं आहे. जो हिरवा पार्ट आहे तो फक्त काढायचा आहे. दिसला हिरवा पार्ट निघाला, पूर्ण पांढरा झाला, राईट. हिरवा पार्ट असा आहे ना, तो हिरवा पार्ट परत आपल्याला काढायचा आहे सगळ्या फुलांचा. जर राऊंड बुके असेल तर अशा टाईपचं, दुसऱ्या बुकेमध्ये नाही काढायचं आपल्याला. ठीक आहे, हे बघा ह्याचं पण काढलं. जेवढे फुलं वापरणार, जेवढ्या काड्या वापरणार, तेवढ्या सगळ्यांचा आपल्याला व्हाईट पार्ट काढून टाकायचा आहे. ठीक आहे. आता ज्या काडीला कमी फुलं आहेत ती बॅक साईडला लावतोय है ना, ज्याला कमी फुलं आहेत ते बॅक साईड. इथे जो गॅप होता, दोन फुलांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे हे फुलं लावतोय आपण, गुलछडीची फुलं लावतोय. ठीक आहे, दिसते सगळ्यांना. परत याला सेलोटेपने फिट करून घेतोय. सेलोटेपच्या जागी तुम्ही दोरा, रबर, वायर काही वापरू शकता. कट केलं की आधीचा जो होता आपला बेस, या फुलांचा आपण बेस तयार केला होता, त्याचे जे स्टेम आहेत तेवढ्याच स्टेमच्या हिशोबाने कट करायचं आपल्याला. स्टेम सेम लेवल ठेवल्यामुळे काय होतं, आपण जेव्हा तयार करतो बुके तर हा पॉटमध्ये ठेवतो. हा फ्लॉवर पॉटमध्ये सुद्धा वापरू शकतो आपण. असा पॉटमध्ये एखाद्या ग्लासात, बाउलमध्ये, वॉसमध्ये ठेवलं तरी फ्लॉवर पॉट म्हणून सुद्धा वापरू शकतो आपण याला. तर ठेवताना पाण्यामध्ये सगळ्या स्टेम जर एक लेवलच्या असतील तर सगळ्या स्टेमला पाणी मिळेल, सगळी फुलांची लाईफ वाढेल, सगळे फुलं टिकतील. जर पाणी सगळ्या फुलांना नाही मिळालं तर फुलं खराब होऊ शकतात, राईट. म्हणून हे स्टेम सगळ्या एका लेवलच्या पाहिजेत. ठीक आहे, ह्याला आता तुम्ही मल्टी यूजसाठी फ्लॉवर पॉटसाठी वापरू शकतो, पण आपण बुके बघतोय म्हणून ह्याला प्लास्टिक कवर करायचं, किंवा जो पेपर आपल्याकडे अवेलेबल असेल त्या डिझाईनच्या पेपरने वरनं कवर करायचं आणि खाली पण कवर करायचं. ठीक आहे, तर आपण आता याचे पॅकिंग बघूया. सिम्पल पॅकिंग याचे प्लास्टिकच्या पेपरमध्ये. प्लास्टिकचा पेपर असा एक असतो, याला सिंगल गुलाब पॅक करतात त्याच्याने. आणि ह्याच्याने आता नवीन थोडंसं डिझाईन आहे म्हणून ह्या पेपरला पण आपण वापरू शकतो. असा एक पेपर येतो हा. एका पेपरची किंमत 20 रुपयापासून सुरुवात आहे. असा बुके लहान असल्यामुळे आपल्याला अर्धा पेपर लागेल. याचा अर्धा पेपर आपण कट करून आणलेला आहे इथे ठेवला. ठीक आहे, त्याला आपण असं अर्धा कट केलेला पेपर असा ठेवला. एक कोपरा कुठला तरी त्याचा सेट केला, असा सेट केला बघा, लक्षात येते, राईट. एक कोपरा इथे सेट केला आहे. मग जो मेन बॅक साईडचा फ्लॉवर होता त्याच्यावरती एक कोपरा सेट केला आहे. परत त्याला असं ठेवून आपण इथं कवर केलं, त्याला असं कवर केलं आहे बरोबर. एक सेलोटेप लावून टाकला आहे. असं दिसतं, राईट. म्हणजे कवर केल्यावर सुद्धा तुम्हाला सगळे फुलं दिसतात समोरच्या बाजूने, है ना. इथून बघितलं तर आपल्याला सगळे फुलं दिसतात, पेपर कवर करून सुद्धा पूर्ण, आहे ना. ठीक आहे, मग परत त्याला टेप लावून टाकायचं सेलोटेप. आणि इथे खाली पकडण्यासाठी जागा ठेवली आपण एवढी, है ना. जास्त स्टेम मोठी ठेवायची नाही, एक माणूस असं देऊ शकतो आणि दुसरा पकडू शकतो, एवढीच जागा ठेवायची आहे त्याला. जास्त स्टेम ठेवली तर बुके चांगला दिसत नाही, लुक व्यवस्थित नाही दिसत. ठीक आहे ना. आता खाली पण थोडंसं आपण सिल्वर पेपर आहे हा पण लावू शकतो खाली, किंवा अजून चांगलं दिसण्यासाठी काय करायचं आहे, सेम पेपर जर लावला तर अजून बुकेला आपल्या क्वालिटी आपली वाढते, बुकेची चांगलं दिसतो अजून. सेम आता जसं वर लावलं आहे आपण तसं खाली आपण डिझाईन करून लावूया. थोडंसं कट केलं आहे. वर जो पेपर लावला आहे तो आपण एकाचा अर्धा भाग लावला आहे. आता खालच्या बाजूला जो लावतो आहे आपण एका पेपरचा चौथा भाग कट करतो आहे. म्हणजे एका पेपरचे 4 तुकडे केल्यानंतर एवढा पेपर मिळेल आपल्याला, राईट. त्याचं आपण एक मिडलला पकडून पेपरच्या असं एक तयार केलं आहे, असं एक गुच्छ टाईप तयार केलं आणि ते लावायचं असं आपल्याला, राईट. म्हणजे असं दिसेल आपण, हां, असं लावणार आपण. ओके, तर एका पेपरमध्ये कवर होणार नाही म्हणून हे छोटे 2 पीस घेतले.
2 पार्टमध्ये एक पार्ट लावतोय एका साईडला, ही बाजू या बाजूला एक लावतोय टेपनी, सेलो टेप वापरून किंवा दोरा रबर काय बांधून लावू शकतो. हे बघा 1 साईड लावलं आहे ना, ही बाजू मोकळी आहे, या बाजूला लावलेलं आहे. ठीक आहे. परत सेम प्रोसेस, पेपर घेतला, मिडलला पकडल्या, असं तयार केलं आहे ना. परत ह्या बाजूने लावलं. आता काय झालं, दोन्ही चारही बाजू कवर झाल्या सगळी. हे बघा चारही बाजू कवर झाल्या. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पॅक करा म्हणजे निघणार नाही है ना. पॅकिंग वाटतं ना चारही बाजू. जे बाजू थोडी ओपन वाटत असेल, निघत असेल, परत तिथं थोडंसं टेप लावून टाकायचं है ना. आणि एक रिबिन असते आपल्याकडे बुकेच्या दुकानामध्ये. रिबिन मगाशी मी दाखवलेली तुम्हाला, ही रिबिन आपण डिझाईन करून लावू शकतो. ही एक सिंपल रिबिन आहे. ही रेडीमेड मिळते. कार डेकोरेशन, गिफ्ट पॅकिंग यासाठी वापरली जाते. आहे ह्याला अशा प्रकारची रिबिन आहे. याला 2 इथं दोऱ्या दिलेल्या असतात. 2 दोऱ्या ओढल्या अशा की त्याचं फुल तयार होतं. हे रेडीमेड आहे. हे कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये मिळून जाईल तुम्हाला है ना. नंतर हे बांधून घ्यायचं आपण. हे बांधल्यानंतर टेप लावून हे पण लावू शकतो. दुसरं अजून एक बुके बघणार आपण, त्यात दुसऱ्या प्रकारची रिबिन लावू आपण. त्याला असं लावू शकतो आपण रिबिन. आणि रिबिनच्या ज्या उरलेल्या पार्ट आहेत दोऱ्या, त्याला सर्कल करून टाकायचं रिंकल टाईप असं. असा हा एक 5 गुलाबाचा सिंपल बुके आपण 5 ते 10 मिनटं बनवू शकतो.